मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले या मालिकेच्या आजच्या भागामध्ये इथे सावित्रीने पत्र वाचल्यानंतर भानुमतीला कळलेले असते की इथे वाडा तर तिच्याच नावावरती आहे. तिला चोळी बांगडी म्हणून पेशव्यांनीच तिच्या नावावरती केलं आहे आणि तिच्या येणाऱ्या पिढीच्या नावावरती आणि जमिनीचा तुकडासुद्धा तिला दिलेला असतो. तेव्हा भानुमती सावित्रीचे आभार मानते. ती म्हणते, तुमचे खूप खूप आभार झाले सावित्रीताई. तुम्हाला लिहिता वाचता आले म्हणून तुम्ही मला वाचून सांगितलं की वाडा माझ्या नावावरती आहे. तुमचे उपकार मी कधीच विसरणार नाही. आणि भानुमती सावित्रीच्या पाया पडायला जाते. सावित्री म्हणते, अहो भानुमतीताई, काय करताय तुम्ही? मी काही केलेलं नाही आहे. मला वाचता आलं म्हणून मी वाचलं. तुमचं हे पत्र मी जाऊन माझ्या मालकांना दाखवते. ते तुमची मदत नक्की करतील. तुमचा वाडा तुम्हाला नक्कीच मिळेल. आणि मी तुमच्यासाठी जे वाण आणले ना, त्याचा एकदा तुम्ही पुन्हा एकदा विचार करा. असं म्हणून ती आता निघून जाते. तेव्हा इथे सरस्वती ते पत्र घेते आणि म्हणत असते की आता ह्या पाटीला तुम्ही ठेचायचं की ह्या पाटीचा स्वीकार करायचा, हे भानुमतीचा न्याय झाल्यानंतरच आपल्याला कळेल. त्यानंतर ज्योतीला सदाशिवचं नगरवरून आलेलं पत्र मिळालेलं असतं. पत्र वाचत असताना एका बाजूला तो सावित्रीची वाट बघत असतो आणि मग त्याची आई आणि दादा जेवायला बसलेले असतात. तेव्हा चिमणा म्हणत असते, अरे ज्योती, अरे ये की जेवायला. तेव्हा ज्योती म्हणत असतो, आई अगं बघ, नगरवरून इथे सदाशिवचं पत्र आले. तो रोख रक्कम पाठवणार आहे शाळेसाठी. आता रोख रक्कम त्याने पाठवून दिली ना की शाळेचं कामकाज अजून पुढे जाईल. ती म्हणते, अरे बाबा, शाळा बिळा राहू दे बाजूला, आधी जेवायला ये की तू. तेव्हा ज्योती म्हणतो, आई मला जेवायला नको, सावित्री आल्यानंतरच जेवेन. तेव्हा चिमणा म्हणत असते, अरे बाबा, ती येईल तेव्हा जेवल ना. तुझ्या आधी जर ती जेवली तर पुढचा जन्म तिला घुबडाचा मिळेल ना. तेव्हा इथे आता लगेच ज्योती म्हणतो की आई, पुढच्या जन्माचं पुढं बघू, पण ह्या जन्मात तिला उपाशी तर राहावं लागणार नाही ना. त्याची काळजी मला घ्यायला हवी. सावित्री आल्यानंतरच आम्ही जेवू. तेव्हा सावित्री तिथे येते आणि म्हणत असते की मालक, तुमच्या मनासारखं झालं. स्त्री शिक्षणाचं महत्त्व सगळ्यांना पटवून दिलं. हळदी कुंकूच्या ठिकाणी मी गेले होते ना, तेव्हा तिथे भानुमती ताई आल्या होत्या. दिनकर पंतांच्या पत्नी. त्यांच्यावरती अन्याय झाला आहे. त्यांचा राहता वाडा त्यांच्या चुलत्याने त्यांच्याकडून हिसकावून घेतला आहे आणि भानुमती त्याच वाड्याच्या ओसरीला राहते. त्यांचं हे पेशव्यांचं पत्र, त्याच्यामध्ये चोळी बांगडी म्हणून तो वाडा त्यांच्याच नावाने आहे. आपल्याला त्यांची मदत करता येईल का? तेव्हा ज्योती म्हणतो, नक्कीच मदत करता येईल. तेव्हा दादा म्हणत असतात, अरे ज्योती, यावर राहू दे ना बाबांनो. अरे ते जे आहेत ना, त्यांचे चुलते, ते आपले कुळीन आहेत. मग आता त्यांना तू जाऊन बोलणार आहेस का? ज्योती म्हणतो, कुळीन असले म्हणून काय झालं? आपल्याकडून 4 फुलं घेतात म्हणून एका स्त्रीवरती अन्याय करतील का ते? सावित्री, मला हे मान्य नाही. तू जा, तुला कचेरी कुठे आहे ती माहिती आहे ना, त्या ठिकाणी तू पोच. इथे आता भानुमती ताईंना कसं घेऊन यायचं ते तू माझ्याकडे सोड. त्यानंतर इथे सावित्रीने सांगितलेलं असतं की भानुमती ताई पोलिसांना म्हणजे कोतवालांना घाबरतात आणि तेव्हाच तिथे तात्या भिडे आणि इथे मोरोपंत हे दोघेसुद्धा आलेले असतात. तेव्हा इथे इथे तात्यासाहेब म्हणत असतात की या ताई, तुम्ही या, अजिबात घाबरू नका तुम्ही, आम्ही आहोत ना तुमच्याबरोबर, आज तुम्हाला न्याय मिळणार. तेवढ्यात तिथे आलेला असतो गंगाधर शास्त्री यांचा शिष्य. तो म्हणत असतो, काय तू इथे काय करतेस ग? आता तू या ठिकाणी काय ॲडमिशन करायला आलीस की काय? शाळेमध्ये नाव नोंदवायला आलीस मुलींच्या? लाज वाटत नाही का तुला? शास्त्राच्या विरोधात जातेस? तात्यासाहेब भिडे म्हणतात, काय रे ए मूर्खा, इथे कसं बोलायचं लोकांबरोबर ते माहिती नाही तुला? माणसाशी माणसासारखं बोलता येत नाही का रे तुला? त्यांची लाज काढण्याचा अधिकार तुला कुणी दिला? तेव्हा तो म्हणत असतो, मी गंगाधर शास्त्री यांचा शिष्य आहे, त्यामुळे मला बोलण्याचा अधिकार आहेच. तू गंगाधर शास्त्री यांचा शिष्य झालास म्हणून दुसऱ्यांजवळ उद्धटपणे बोलण्याचा अधिकार दिला का तुला? कसं बोलायचं माणसांजवळ ते कळत नाही का? एवढी तुला साधी अक्कल नाही आहे? आणि हे बघ शिष्या, एक गोष्ट लक्षात ठेव, पुण्याचा 7-12 गंगाधर शास्त्री यांच्या नावावरती असल्यासारखा वागू नकोस. पुणं काही त्यांचं नाही आहे, त्याच्यामुळे इथे प्रत्येकाशी माणसावाणीच बोलायचं, कळलं तुला? त्यानंतर इथे आता तात्या भिडे आलेले असतात. तेव्हा सावित्री तिथे येते आणि म्हणते, मालक अजून आले नाही.
मोरोपंत म्हणतो की येतच असतील. या आपल्या भानुमतीताई यायला तयार नव्हत्या, पण तात्या भिडेंच्या शब्दाखातीर त्या इथे आलेल्या आहेत. तेव्हा सरस्वती म्हणते त्यांना भीती वाटत होती, कारण कोतवाल साहेबांनीच त्यांना घरातून बाहेर काढलं होतं ना म्हणून. तेव्हा इथे आता ज्योती म्हणत असतो की त्यांचासुद्धा काहीतरी गैरसमज झाला असेल. आता आपण इथे आलो आहे ना, भानुमती ताईंना नक्कीच न्याय मिळेल. तेव्हा कोतवाल साहेब तिथे आलेले असतात. भानुमती म्हणते मला यांची भीती वाटते, कारण यांनीच मला घरातून बाहेर काढलं होतं ना. तेव्हा तात्या भिडे म्हणतात आता तुम्हाला घाबरायची काही गरज नाही. आम्ही आहोत ना तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे. जे काही सत्य आहे ते तुम्ही सगळ्यांना सांगा. तेव्हा भानुमती सांगते की हा जो वाडा आहे ना, तो माझ्या नावावरती आहे, माझ्या मुलाबाळांच्या नावावरती आहे. आणि त्याच वाड्यातून मला यांच्या चुलत्याने काढलेला आहे आणि ते लोक तिथे कब्जा करून राहत आहेत आणि मी वाड्याच्या ओसरीला राहते. तेव्हा सावित्री म्हणत असते कोतवाल साहेब, हा यांच्यावरती झालेला अन्याय आहे. तुम्ही हवं तर पेशवे सरकारांचं हे पत्र वाचा, त्याच्यावरती सही शिक्का आणि मोहरसुद्धा आहे. तेव्हा कोतवाल साहेब म्हणतात की हे जर सत्य आहे तर तुम्ही मला आधीच का नाही सांगितलं. हे पत्र तुम्ही मला वाचायला दिलं असतं तर मी तुम्हाला घरातून बाहेर काढलंच नसतं. तुमच्या चुलत्याने मला सांगितलं होतं की हा वाडा त्यांचा आहे आणि तुम्ही जबरदस्तीने तिथे राहताय. त्यांचं ऐकून मला तुम्हाला घरातून बाहेर काढावं लागलं. पण आता या पत्राने सगळा संशय दूर झालेला आहे. तुमच्यावरती अन्याय झाला होता, पण आता नाही होणार. तुम्ही आता तुमच्या वाड्यामध्ये राहायला जायचं. तो वाडा तुमचाच आहे. तेव्हा तुमच्या चुलत्याला मी घरातून बाहेर काढणार. तेव्हा इथे भानुमती म्हणते म्हणजे माझं राहतं घर, माझा वाडा, माझी जमीन मला मिळणार. तेव्हा सरस्वती म्हणते भानुमती ताई, अहो मिळणार काय, मिळालंच म्हणून समजा. तुम्ही तुमच्या वाड्यामध्ये राहण्याची तयारी सुरू करा. मी माझ्या घरी हळदी कुंकू ठेवलं होतं, हळदी कुंकू फळाला आलं असं समजा. तेव्हा इथे भानुमती म्हणते की सावित्रीताई, हे सगळं तुमच्यामुळे शक्य झालं आहे. तुम्हाला लिहिता वाचता आलं नसतं तर माझं काय झालं असतं. बरं झालं तुम्ही ते पत्र वाचलंत आणि मला माझं घर मिळवून दिलं. तेव्हा इथे गंगाधर शास्त्रीचा जो शिष्य असतो तो म्हणत असतो आत्ताच जातो आणि सगळं काही शास्त्रींना सांगतो. तेव्हा तात्या भिडे म्हणत असतात, ओ शिष्य, चाललात का गंगाधर शास्त्रींना चुगली करायला? जाता येत तर जा, पण गंगाधर शास्त्रींना सांगा की स्त्री शिक्षण इतकं महत्त्वाचं आहे की एका दुबळ्या स्त्रीला तिचं घर मिळवून दिलं, तिच्यावरती होणारा अन्याय थांबला, तिचं राहतं घर तिला मिळालं. स्त्री शिक्षणामुळेच हे शक्य झालं, कारण सावित्रीबाईंनी ते पत्र वाचलं. तेव्हा गंगाधर शास्त्रीच्या शिष्याला भयंकर राग आलेला असतो. तेव्हा ज्योती म्हणत असतो की तात्या भिडे, तुम्ही इथे आलात म्हणून हे सगळं शक्य झालं. तात्यासाहेब, तुमच्यासारखी माणसं आहेत म्हणून आज इथे आपण क्रांती करू शकतो. आपण इथे वेगळं स्वातंत्र्य उभं करू शकतो. नाहीतर काही लोक असतात जी फक्त आपल्याला खेचण्यासाठी असतात आणि इथे आपल्याला दुबळे पाडण्यासाठी असतात. त्यानंतर कोतवाल साहेब आलेले असतात. ज्या पद्धतीने भानुमतीला घरातून बाहेर काढलेलं असतं त्या पद्धतीने इथे आता तिच्या चुलत्यालासुद्धा बाहेर काढलेलं असतं. तेव्हा इथे दिनकर पंत यांचे जे चुलते आहेत ना, त्यांना घरातून बाहेर काढलेलं असतं. त्यांचं सगळं सामान फेकून दिलेलं असतं. ते कांगावा करत असतात, अरे काय करताय तुम्ही, हे घर माझं आहे, माझा आहे वाडा, माझा आहे. कोतवाल साहेब म्हणतात गप्प बस, या घरावरती कब्जा करतोयस. त्या पत्रामध्ये, पेशवे सरकारच्या पत्रामध्ये चोळी बांगडी म्हणून हा वाडा यांनाच दिलेला आहे, म्हणजे भानुमतीला दिलेला आहे, तिच्या मुलाबाळांना दिलेला आहे आणि त्याच्यावरती तुम्ही कब्जा करत होता. अरे नाही नाही भानुमती, हे तू चांगलं केलेलं नाही, हा वाडा माझा आहे. तेव्हा मोरोपंत म्हणतो, काय रे, या वाड्यावरती काय हक्कदारी गाजवतोस, तुझा वाडा म्हणतोस, लाज नाही वाटत तुला एका दुबळ्या स्त्रीला घरातून बाहेर काढायला. तेव्हा सरस्वती इथे आता तीसुद्धा चिडलेली असते. तेव्हा सावित्री म्हणत असते की हे बघा, चोळी बांगडी म्हणून हा वाडा त्यांच्या नावाने केलेला आहे पेशवे सरकारांनी आणि स्वतः मोहरसुद्धा लावलेली आहे, सही शिक्का आहे त्यांचा. त्यामुळे तुम्ही या वाड्यातून आता जायचं. हा वाडा भानुमती ताईंचाच आहे. तेव्हा गोपिका आलेली असते इथे आता शिष्याबरोबर आणि इथे ब्राह्मण बायकांनासुद्धा बरोबर घेऊन आलेली असते. तेव्हा इथे चुलते म्हणत असतात की नाही नाही, हा वाडा माझा आहे, मी धर्मपीठामध्ये जाईन आणि धर्मपीठामध्ये माझ्यासाठी न्याय मागेन. तेव्हा ज्योती म्हणतो की धर्मपीठामध्ये जाण्याचे कारणच काय, पेशवे सरकारांचा जर इथे आता
फरमान आहे, पत्र आहे, तर तुम्हाला त्याचं पालन करावंच लागेल. आणि जर तुम्ही पालन केलं नाही ना, तर तुम्हालाच घरातून बाहेर काढलं जाईल. तुमच्यावरती इथे आता चौकशी केली जाईल. तेव्हा ते चुलते तरीसुद्धा गप्प बसत नसतात. तेव्हा गोपिका म्हणते, ते जे पत्र आहे ना, ते खोटं आहे. तेव्हा इथे ज्योती म्हणतो, पत्र खोटं कसं काय असू शकतं? त्याच्यावरती पेशवे सरकाराची मोहर आहे, सही पण आहे, शिक्का पण आहे त्यांचा. तरीसुद्धा तुम्ही म्हणताय की खोटं आहे. ती म्हणते, हो खोटं आहे. अहो, जी बाईच खोटी आहे, तिने हे आणलेलं पत्रसुद्धा खोटंच. तेव्हा तात्यासाहेब भिडे म्हणतात, अहो काय बोलताय गोपिकाताई तुम्ही? अहो तुम्ही ब्राह्मण स्त्री आहात, निदान सत्याची तरी बाजू घ्या. ज्योती म्हणतो, सावित्री हे पत्र घे आणि खणखणीत आवाजात जोरात आता सर्वांना वाचून दाखव. तेव्हा पेशवे सरकारांनी ज्या पद्धतीने आता सगळी मांडणी केलेली असते, म्हणजे इथे दिनकर पंत हे पेशवे सरकारांमध्ये सरदार होते आणि त्यांनी खूप छान कामगिरी केली होती. पण लढाईमध्ये लढत असताना त्यांचा जीव गेला आणि मग त्यांचं कुटुंब उघड्यावरती पडलं. पण कुटुंबाला इथे आता चोळी बांगडीच्या रूपामध्ये त्यांच्या बायकोला त्यांचा राहता वाडा देण्यात येत आहे. आणि तो वाडा आता जोपर्यंत त्यांची मुलं बाळं, त्यांचे नातवंड, त्यांची परतुंड जोपर्यंत आहेत, तोपर्यंत हा वाडा त्यांच्याच नावाने राहणार. त्याच्यावरती दुसरं कुणीही मालकी हक्क सांगणार नाही, असं त्या पत्रामध्ये लिहिलेलं असतं. तेव्हा तात्यासाहेब भिडे म्हणतात, बघितलंत गोपिकाताई, अहो आता त्या पत्रामध्ये जे लिहिलं आहे ते सुद्धा खोटे असं म्हणायचं आहे का तुम्हाला? अहो ब्राह्मण स्त्री आहात तुम्ही, खरं काय खोटं काय हे एकदा पडताळून बघायचं तरी होतं. तुम्ही स्वतः एक स्त्री असून एका दुबळ्या स्त्रीवरती अन्याय होताना बघताय, उलट अन्याय व्हावा यासाठी प्रयत्न करताय. हे तुम्हा शोभेल असं तुम्हाला वाटलं का? हे तुम्हाला शोभणारं नाही. तुम्ही जे वागलात, जे तुम्ही बोलात, ते तुम्हाला अजिबात शोभलं नाही आहे. तुम्ही इथे सत्याची बाजू घ्यायला हवी होती. तेव्हा इथे आता ज्योती म्हणत असतो की तात्यासाहेब, अहो तुमच्यासारखी माणसं आहेत म्हणून आपण काहीतरी क्रांती करू शकतो, काहीतरी चांगलं करू शकतो. आणि दुसऱ्यांसारखे जे ब्राह्मण आहेत ना, ते फक्त आणि फक्त इथे लोकांना खाली खेचण्याचंच काम करू शकतात, काही चांगलं करू शकत नाही. त्यामुळे इथे ब्राह्मणामधला फरकसुद्धा ज्योतीने इथे दाखवून दिलेला असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, लोकांमध्ये झालेला बदल, लोकांमध्ये झालेलं परिवर्तन. इथे आता ज्योतीच्या शाळेमध्ये भानुमती आपली आता मुलगी आणून सोडते आणि म्हणते, माझी मुलगी आजपासून तुमची. सावित्री म्हणते, बाळा तू माझ्या शाळेमध्ये येशील ना? ती म्हणते, हो मी येईन. आणि त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता जे सर्जेराव आहे, सर्जेराव देशमुख, त्यांच्या मुलीला सुद्धा शाळेमध्ये टाकण्याचं काम आता इथे आजोबा करत असतात. ते म्हणत असतात, सर्जेराव, ज्योती काल इथे आला होता, जे काही बोलला तेव्हा मी गप्प बसलो, पण ज्योतीचं म्हणणं मला पटतंय. अरे इथे मुली शाळेमध्ये गेल्या तर काय बिघडलं? तो म्हणतो, नाही नाही, मी माझ्या मुलीला शाळेत नाही पाठवणार. मी जरा बाहेर चाललो आहे, 2 दिवसानंतर येईन. कुठे जातो आहेस तू? तर मी जत्रेत जातो आहे. तेव्हा आजोबा म्हणतात, अरे जत्रेमध्ये बायकांना नाचताना बघतोस ना, मग आता नाचताना बघितलंस, पण आता त्यांना हातामध्ये पाटी आणि खडू घेताना बघ, त्यांना शिक्षण घेताना सुद्धा बघ ना. काय बी झालं तरी मी माझ्या नातीला शाळेत घालणार. त्यानंतर इथे 2 स्त्रिया आता दळण दळत असतात. तेव्हा त्या म्हणत असतात, काय पण म्हणायचं, ती माळ्याची सून आणि मुलगा, शिक्षण घेतलं त्यांनी आणि ते पत्र वाचलं, भानुमतीला तिचं राहतं घर मिळवून दिलं, जमीन मिळवून दिली. किती चांगलं काम केलं. आपण उगाचच त्यांची थट्टा करायचो आणि त्यांना हसायचो. आपणच वेडे होतो नाही का? आपण मूर्ख ठरलो आणि त्या लोकांचं काय वाईट झालं? त्यांनी छान शिक्षण घेतलं आणि तिने शिक्षणाचं महत्त्वसुद्धा आपल्याला पटवून सांगितलं. आपण एक काम करूया का? आपण आपल्या मुलीला आता शाळेत टाकूया. तेव्हा इथे त्यांची सासू त्यांचं बोलणं ऐकते आणि म्हणते, काय म्हणालात? माझ्या नातीला शाळेत पाठवणार? हे बघा, असं काही करू नका. जर तुम्ही तसं काही केलं ना, तर मी भिंतीवरती डोकं आपटून माझा जीव देईन. मग माझ्या मेल्यानंतर तुम्हाला जे काही करायचं आहे ना, ते करा. तेव्हा सुना म्हणता, सासूबाई उगाच आहे ना, कुठल्याही गोष्टीवरून आम्हाला अडवू नका आणि धमकावू नका. काहीही झालं तरीसुद्धा आम्ही आमच्या मुलीला शाळेत जाऊ आणि पाठवूसुद्धा. तिला शिक्षण घ्यायला सांगू. तुम्ही कितीही अडवण्याचा प्रयत्न केलात तरीसुद्धा. मुलींनी शिक्षण घेतलं, त्यांना लिहिता वाचता आलं तर चांगलं नाही का? ती माळ्याची सून शिकली आणि इथे आता ती पत्र वगैरे वाचते आणि आम्हाला पोथी वाचण्याचा सुद्धा अधिकार नाही.
हे काही चांगलं नाही. त्यानंतर इथे आता सर्जेरावचे वडील देशमुख हे आलेले असतात ज्योतीच्या घरी आणि त्या 2 ब्राह्मण बायकासुद्धा आलेल्या असतात. ज्योती कुठे आहे, सावित्रीताई कुठे आहेत, असं आता विचारत असतात. तेव्हा चिमणा आणि इथे दादा घाबरलेले असतात की इतके मोठे देशमुख सरदार हे इथे का बरं आले असतील. तेव्हा आता ज्योती, अरे लेकरा इकडे ये र, असं आता दादा म्हणतात. तेव्हा ज्योती सावित्री दोघेजण बाहेर येतात आणि तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता ज्योती त्यांना नमस्कार करतो. तेव्हा देशमुख साहेब म्हणत असतात की ज्योती, तू आमच्या घरी आला होतास तेव्हा तू जे काही बोललास ते आम्हाला पटलं. ज्योती म्हणतो, चांगली गोष्ट आहे, तुम्हाला पटलं हे चांगलीच गोष्ट आहे. तेव्हा ते म्हणतात, पटलं म्हणून मी माझ्या नातीला तुमच्या शाळेमध्ये पाठवणार आहे. तेव्हा ज्योतीला खूप आनंद होतो. ज्योती म्हणतो, खरंच हे ऐकून मला खरंच खूप आनंद झाला. तो म्हणतो, कधीपासून शाळा सुरू होणार आहे. तर उद्यापासूनच शाळा सुरू होणार आहे. तेव्हा ते म्हणतात की तू मुलींना शिक्षण देण्याचा जो काही निर्णय घेतला आहेस तो खूपच चांगला आहे. ही चांगली गोष्ट आहे की मुली पण शिकल्या पाहिजे, त्यांनासुद्धा लिहिता वाचता आलं पाहिजे, त्यांनासुद्धा इथे आता मोजणी आली पाहिजे. तेव्हा त्या बायका म्हणतात की आम्हालासुद्धा तुमचा हा निर्णय मान्य आहे की मुलींनी शिकलं पाहिजे, सगळ्यांना इथे शिक्षणाचा अधिकार हवाच. त्यामुळे इथे आम्हीसुद्धा आमच्या मुलीला शाळेमध्ये पाठवणार आहोत. तुम्ही किती पायपीट केली, किती तुम्ही मुलींसाठी इथे मागणी केली की मुलींना शाळेत पाठवा, शाळेत पाठवा, पण आम्ही फक्त तुमचं हसं केलं, घालून पाडून बोललो, त्यासाठी माफ करा. आणि तसंही तुम्ही आता भानुमतीचं पत्र वाचलं, तिला तिचं घर मिळवून दिलं का, तर लिहिता वाचता आलं म्हणूनच ना. पेशव्यांचं पत्र तुम्ही इथे वाचलं. भानुमती तशी आमची मैत्रीणच होती, पण तिचे दिवस फिरले आणि सगळं तिच्या विरोधात गेलं. पण तुम्ही तिला तिचा हक्क, अधिकार, तिचं घर तुम्ही तिला मिळवून दिलं. त्यासाठी आम्ही तुमचे खरंच खूप आभारी आहोत. आम्हाला खूप आनंद झाला हे ऐकून. त्यामुळे आम्हीही ठरवलं आहे की मुलींचं शिक्षण हे काही वाईट नाही. आम्ही उगाचच शास्त्राला घाबरत होतो. मुलींना शिक्षण घेतलं पाहिजे आणि म्हणूनच आम्ही आमच्या मुलींना शाळेमध्ये तुमच्या टाकणार आहोत. तुम्ही त्यांना शिकवा. हां, सावित्री म्हणते, व्हय तर नक्कीच शिकवेन. तुम्ही उद्याच तुमच्या मुलींना चांगली वेणीफणी करून, चांगले कापडं घालून नक्की पाठवा. हां. तेव्हा इथे सगळेजण म्हणतात, हो नक्कीच पाठवू. तेव्हा इथे शाळेमध्ये कधी यायचं, तर उद्या सकाळीच या. आणि त्याचबरोबर शाळा कुठे आहे, तर भिडेवाड्यामध्ये बुधवार पेठेत आहे असं सुद्धा सांगण्यात आलेलं असतं. रस्ता कसा आहे, कुठे आहे, हे सुद्धा सांगण्यात आलेलं असतं. तेव्हा प्रेक्षकांनो अशा रीतीने ज्योतीने आता शाळा सुरू केलेली असते आणि मुलीसुद्धा मिळालेल्या असतात. म्हणजे ज्योतीने फक्त स्वप्न बघितलं असं नाही, तर ते स्वप्न सत्यातसुद्धा उतरवलं. तेव्हा त्यांच्या दादांना इथे कळलं की ज्योती काय माणूस आहे ते. त्यामुळे इथे दादांना जे आधी विरोध करत होते ते आता अभिमानाने ज्योतीला मिठी मारतात आणि त्याचं कौतुक करतात. तर प्रेक्षकांनो पुढील भागामध्ये इथे दादा म्हणतात की ज्योती आणि सावित्री निघालेले असतात शाळेत जायला, शाळेचा पहिला दिवस. तेव्हा इथे दादा आणि चिमणाचा आशीर्वाद घेत असतात. तेव्हा दादा म्हणतात की ज्योती, मी शिकलेलो नाही आहे रे, पण मला एक गोष्ट माहिती आहे की माझा मुलगा ज्योती ही ज्योत म्हणजे फक्त उजळणारी आहे. ती फक्त मोठी मोठी होत जाणारी आहे, प्रकाश देणारी आहे. ती विझणारी ज्योत कधीच नाही आहे. हे मला तेव्हाच कळलं होतं जेव्हा तू जन्माला आला होतास. तेव्हा ज्योतीचं वेगळेपण हे सगळ्यांना दिसलेलं असतं. इथे आता दादांना ज्योतीचा अभिमान वाटत असतो, असं त्याने काम केलेलं असतं. मुलींना शिक्षण देण्याचं कुणाच्या मनातही आलं नसेल, पण तो विचार ज्योतीच्या मनात आलेला असतो. आणि त्यामुळे प्रेक्षकांनो फक्त आणि फक्त इथे आता दादांच्या डोळ्यातून जे अश्रू वाहत असतात ना, ते आनंदाचे अश्रू असतात. प्रेक्षकांनो इथे आता ज्योतीला खूप आनंद झालेला असतो की त्याच्या दादाने त्याचं कौतुक केलेलं असतं. भिडेवाड्यामध्ये शाळा सुरू केलेली असते. ज्योती म्हणतो, तात्यासाहेब आणि मोरोपंत, हे जे तोरण आहे ना, ते तुम्ही शाळेला बांधा, कारण तुम्ही आमची मदत केली. माझं स्वप्न पूर्ण करण्यामध्ये तुम्ही इथे पुढाकार घेतला. तेव्हा इथे तात्यासाहेब भिडे म्हणतात, अहो ज्योतिराव, तुम्ही हे स्वप्न बघितलं स्त्री शिक्षणाचं, मुलींच्या शिक्षणाचं, त्यामुळे तुम्ही या तोरणाचे मानकरी आहात. हे तोरण तुमच्या हातानेच लागलं पाहिजे. आणि इथे तात्या भिडे आणि मोरोपंत हे दोघेजण आता ज्योतीला ते आता जे तोरण आहे ना, ते शाळेच्या इथे दारामध्ये लावायला देतात. आणि इथे ज्योती आता ते तोरण लावतो
आणि मुलींची वाट बघत असतो आणि म्हणत असतो, हे काय मुली अजून आल्या नाहीत का? तर इथे मुली अजून आलेल्या नसतात, पण त्या नक्कीच येतील अशी खात्री आता ज्योती, तात्यासाहेब भिडे आणि मोरोपंतला असते.